हरिपाठावर जी पुढची प्रवचनं आता इथून पुढं होतील ती प्रक्रिया किंवा पद्धत नामस्मरणाची याच्या नंतर होणारी ही सगळी प्रवचनं ही नक्की खूप खोलात विचार करायला लावणारी आणि प्रबोधनपर अशी आहेत. ही प्रवचनं तुमच्याबरोबर मीही ऐकत असतो, कारण ती पूर्वी झालेली प्रवचनं आपण ऐकतो आहोत. तेव्हा मलाही थोडं आश्चर्यच वाटतं. ते विचार ऐकून ही आश्चर्य वाटतं. आश्चर्य अशा करता वाटतं की तेव्हा घडलेल्या चिंतनाने आपल्याकडून किती मोठी गोष्ट सांगितली गेली हे आत्ता जाणवतं. वेगळेपणाने ऐकताना जाणवतं. तेव्हा मी बोलत असताना त्या बोलण्यामध्ये होतो आणि बोलण्यामध्ये कसं नसलं पाहिजे हे सांगत होतो. जसं कर्माचं सांगत असताना, प्रवचन हे कर्मच आहे. असं असल्यामुळं बोलणं आणि बोलत असताना बोलणारा त्या बोलण्यापासून वेगळा आहे हे लक्षात घेऊन मी जरी बोलत होतो तरी आता ऐकणारा जो आहे तो म्हणजे मी, ते ऐकत असताना मीच बोललेलं असल्यामुळं मी ऐकत असताना मला असं जाणवायला लागलं की त्या ऐकण्यातून देखील आपल्याला समाधी सदृश किंवा अंतरंग अशी स्थिती प्राप्त होते केवळ अलिप्तपणामुळं. कारण ते बोलणं ज्याला दाखवतं आहे तो विषय ज्याकरता सांगितला गेलेला आहे ते म्हणजे कर्म करत असताना कर्मातलं अलिप्तपणं, देहापासून असलेलं अलिप्तपणं म्हणून कर्माच्या वेळेला असलेलं अलिप्तपणं आणि स्वाभाविक रीतीने त्या कर्माचं काही एक फळ हे मिळणारच, त्या फळापासून देखील अलिप्तपणा आणि म्हणून शांती. या शांतीचा तेव्हा मी काही बाही प्रत्यय बोलताना घेतला, कारण हे लक्षात ठेवून बोललो तरी देखील मला आता असं जाणवलं की आत्ता मला तसाच प्रत्यय किंबहुना जास्त तीव्रतेने आला. त्याकरता मला खूप डोळे मिटून बसावं लागलं नाही, मधून अधून डोळे मिटले. याचं कारण कर्त्यांनी कर्म करत असतानाच स्वतःला जर बाजूला काढलं आणि आपण बाजूला आहोत असं स्मरण त्याला असेल तर तिथं शांती ठेवलेली आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये. भावासहित भक्ती बोलावी असा त्याचा अर्थ आहे. भावे विण भक्ती बोलू नये, पण भावासहित भक्ती बोलावी आणि भक्तीसहित मुक्तीची गोष्ट देखील बोलावी. म्हणून भावासहित भक्तीची गोष्ट, भक्तीसहित मुक्तीची गोष्ट ही जर लक्षात राहिली
तर आपलं जे दैवत आहे, एखाद वेळेला सुरुवातीला ते बाह्यतः समोर उभं असेल पांडुरंगाच्या रूपाने, रामचंद्रांच्या रूपाने, पण भावासहित भक्तीचा विचार करताना भावाचा विचार सुरुवातीला केला जात नाही, किंवा केला गेला तरी देखील तो अस्पष्ट राहतो. भावासहित केलेली जी भक्ती आहे, नेहमीच भक्तीमध्ये भाव असावा. म्हणजे पूजा करत असताना भाव असावा, नामस्मरण करत असताना भाव असावा, प्रार्थना म्हणत असताना भाव असावा, स्तोत्र म्हणत असताना भाव असावा, नमस्कार करत असताना भाव असावा. कधीकधी भावाशिवाय रोजची सवय म्हणून नमस्कार केला जातो. आईला नमस्कार करतो आहे, पण ही आपली जन्मदात्री आहे, अशा भावाने आईला नमस्कार रोज नाही करता येत. अशी अडचण बऱ्याच जणांची असते. म्हणून भावाचं जर जीवन असेल तर त्याच्यातूनच भक्ती शक्य आहे. विनोबा तर असं म्हणतात की आपलं सगळं जे कर्म आहे ते कर्म भाव ओतून करावं, त्याच्यामध्ये भाव असावा, त्या कर्माला उचित भाव हा जरूर असावा. त्याच्याऐवजी यांत्रिक पद्धतीने आपल्या परमार्थाच्याही क्रिया होऊ शकतात. मग मुक्तीपर्यंत नाही जाता येत. म्हणून आपल्या नामस्मरणामध्ये भाव असावा. त्याच्यासाठी आपल्या ठिकाणी भाव आहे, काही लोकांना आपण आपल्या ठिकाणी भाव नाही आहे असं वाटत असतं. तर त्यांना असं वाटत असतं की माझ्या ठिकाणी तर्काचा जोर जास्त आहे, मी प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतो, असं असल्यामुळं माझ्या ठिकाणी भाव नाही आहे. आणि मग एकदा ही खोड लागली की मी बुद्धिवादी आहे असं स्वतःला समजण्याची, तर मग भाव कधीच निर्माण होत नाही. बुद्धी पुरस्सर भाव ठेवणं हेच त्याच्याकरता गरजेचं आहे. ज्या बुद्धीला तर्काच्या योगाने फाटे फुटतात, त्या बुद्धीला तर्काच्या योगानेच भावापाशी जखडून ठेवणं हा त्याला उपाय आहे. जर बुद्धिवादी स्वतःला समजत असेल. परमार्थामध्ये सर्वात जास्त अडचण तथाकथित बुद्धिवाद्यांचीच आहे. बुद्धिवादी याचा अर्थ बुद्धीचा अभिमान बाळगणारा, तो बुद्धिवादी. बाकी बुद्धी प्रत्येकापाशी असते, पण आपल्या उत्कृष्ट बुद्धीचा अभिमान ज्याच्या ठिकाणी नाही, तो स्वतःला बुद्धिवादी समजत नाही. असा बुद्धिवाद एखाद वेळेला शिक्षणाने, पदव्यांनी, सत्तेनी, संपत्तीनी, कशानेही येऊ शकतो. आणि एकदा आपल्या ठिकाणी अशी बुद्धी आहे आणि सगळ्या गोष्टी माझ्या बुद्धीने मी जोखून पाहतो, असा विशेष भाव निर्माण झाला तर त्यालाच अहंता म्हणतात. आणि ते परमार्थाच्या आड येतं. एरवी ही वचनं लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज काय कमी बुद्धीचे होते? उलट कितीतरी अधिक बुद्धीने त्यांनी हे लिहिलेलं आहे. म्हणून भक्तीची प्रक्रिया ही भावासहित व्हावी आणि बुद्धी ही भावाला, भक्तीला शरण असावी. बुद्धीमध्येच संकल्प असावा की माझ्या ठिकाणी भाव आहे. बुद्धीमध्येच तर्क निर्माण व्हावा की मला समजतं, मला माणुसकी समजते, मानवता समजते, मला तरलता समजते, लोकांची दुःख समजतात मला, मी त्याच्यापासून अलिप्त नाही राहू शकत. मला समजतं की मानवी जीवन अल्प आहे,
आपल्यालाही जायचं आहे आणि कितीही यशस्वी झालो तरी जायचं आहे. आणि असं असल्यामुळं मी तो पंढरीचा राणा आपलासा करून घेईन. बाकी यशाची शिखरं आपलीशी करत असताना या ठिकाणी बुद्धी देखील जरा चालवावी की कोणत्या कोणत्या प्रकाराने मी हे मिळवू शकेन. तर अभिमान न धरणाऱ्या बुद्धीला हे सगळं सहज समजतं, समजत नाही असं नाही. म्हणून भावासहित भक्ती करावी आणि आपली बुद्धी त्या भावाच्या आड येऊ देऊ नये. अभिमान त्या बुद्धीच्या आड येऊ देऊ नये. म्हणून भावासहित भक्ती आणि भक्तीसहित मुक्ती बोलावी. याचा अर्थ अभिमानरहित बुद्धीनी भावासहित भक्ती करावी आणि त्या भक्तीनी मुक्ती बोलावी, मिळवावी. हा स्पष्ट मार्ग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी थोडं वेगळ्या नकारात्मक पद्धतीने सांगितलं. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलो नये. जर बळ असेल तर शक्तीची गोष्ट बोलावी ना, नाहीतर कशी बोलता येईल. मी अशी गोष्ट वाचली की मुल्ला नसरुद्दीन एका मद्यालयात बसलेला होता. बाहेर त्याचं गाढव बांधलेलं होतं. तो कोणत्या तरी कारणाने बाहेर जाऊन आला तर त्याचं गाढव हे कोणीतरी संपूर्ण ऑइल पेंटने रंगवलेलं त्याला आढळलं. तो भयंकर संतापला. आधीच मद्यालयात दारूही प्यायलेला होता. म्हणून तिथं येऊन त्यांनी त्या मद्यालयात आपल्या जवळचे रिव्हॉल्वर काढून हवेत एक गोळी झाडली. सगळे स्तब्ध झाले आणि तो असं म्हणाला की मी आत मद्यालयात बसलेला असताना माझ्या गाढवाला ऑइल पेंट कोणी फासला. तर एक फारच भला मोठा मनुष्य त्याच्या समोर येऊन उभा राहिला. तो म्हणाला की मी फासला, काय म्हणायचंय. तर तो म्हणाला की एवढंच सांगायचंय की पहिला हात वाळलाय, दुसरा हात द्यायचा असेल तर देऊ शकता. म्हणून एकाशिवाय एक बोलता येत नाही. अंगात बळ असेल तर शक्तीच्या गोष्टी बोलता येतात. नाहीतर साधारण सर्वसामान्य यांच्या कोण नादी लागणार, हे मूर्ख आहेत. याचा अर्थच असा की आपण काही करू शकत नाही हे आपल्याला समजतं आहे. हे जसं सर्वसाधारण व्यवहारात आहे तसं परमार्थामध्ये मुक्तीच्या गोष्टी बोलाव्यात, पण भक्तीसहित बोलाव्यात. भावासहित भक्ती बोलावी आणि भावाचा हमखास उपाय म्हणजे भावाला बुद्धीनी विरोध न करणं. माझ्या ठिकाणी फार बुद्धी आहे असं न समजणं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षती डुकरुई करणे. पांडित्य उपयोगाला येणार नाही. हे बुद्धीला समजणं. पंडित नसावा असं नाही, पण पांडित्य उपयोगाला येणार नाही. पांडित्य ज्या कारणाकरता आहे, ज्या कारणाकरता आपण पंडित झालेले आहोत, त्या शास्त्रवचनामध्ये रमणं आणि त्याचा अनुभव घेणं हे उपयोगाला येईल. ती बोलत बसणं उपयोगाला येणार नाही. म्हणून बुद्धी नि कुठेही सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी न करता आपलं नेमकं गाडं ज्या ठिकाणी अडतं,
कारण भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलो नये, आपण खूप वेळेला गायलेले आहोत. पण मुक्ती बोलावी, भक्तीही बोलावी, भावही बोलावा. भाव बोलावा, भाव सांगावा, भाव धरावा आणि त्यामुळं भक्तीची गोष्ट करावी आणि त्या भक्तीच्या गोष्टींनी सरळ मुक्तीची गोष्ट करावी. असा मोठा गोड अभंग हा जो विषय चाललाय तो विषय नामस्मरणाची पथ्य काय असा विषय इथून पुढं येईल. त्या पथ्यामध्ये हे सांगितलेलं आहे. तर जर मुक्तीची गोष्ट करायची असेल तर भावासहित करायला पाहिजे, हे पथ्य आहे. हे पथ्य जर चुकला तर कितीही नामस्मरण केलं त्याच्यात भाव नसेल तर उपयोग होत नाही. आणि भावानी जर केलं तर खूप नामं घ्यायला लागत नाहीत. स्वामीजी गोष्ट सांगायचे की कबीर साहेब घरात नसताना एक भक्त कबीरांच्या घरी आले आणि चौकशी करायला लागले की कबीरांना भेटायचं आहे. त्यांचा मुलगा कमाल घरात होता. ते कधी येतील सांगता येत नाही, तुम्ही थांबा असं तो म्हणाला. पण त्या माणसाला घाई होती, काय विचारायचं होतं. तर तो म्हणाला की नामस्मरण किती वेळ करायचं, कसं करायचं हे मला विचारायचं होतं. तर कमाल असं म्हणाला की ठीक आहे, कबीर येतील तेव्हा परत तुम्ही त्यांना भेटा, पण तुम्ही सकाळी एकदा नामस्मरण करा, भावानी नामस्मरण करा, एकदा दुपारी भावानी नामस्मरण करा, एकदा रात्री झोपायच्या आधी भावानी नामस्मरण करा. भावानी सकाळी एक नाम घ्या, भावानी दुपारी एक नाम घ्या, भावानी रात्री एक नाम घ्या. 3 वेळेला नाम घ्या पुरे. आणि तो समाधान होऊन गेला. थोड्या वेळाने कबीर घरी आले. कोणी येऊन गेलं का काय चौकशी केली तर एक मुमुक्षू भक्त आलेला होता. तो विचारत होता की किती नामस्मरण करू, काय सांगितलंस. तर कमाल म्हणाला की अतिशय भावानी सकाळी एक नाम घ्या, दुपारी एकदा नाम घ्या, रात्री एकदा नाम घ्या असं सांगितलं. ते म्हणाले, अरे 3दा कशाला सांगितलंस, भावानी एकदा घेतलं तरी पुरे असं म्हणाले. आपण याचा मथितार्थ लक्षात घेऊया. म्हणून आपल्या ठिकाणी नाम घेत असताना, आत्ता मी नाम सांगणार नाहीये, पण मी समजा गृहपाठ तुम्हाला देतोय की तुम्ही आज नाम घ्या आणि आपण कीर्तिवंत, आपण बुद्धिमंत, आपण श्रीमंत, आपण काय अमुक तमुक हे सगळं बाजूला सारा आणि आपला तर्क बुद्धी ही मी भाविक, माझ्या ठिकाणी भाव आहे अशा ठिकाणी लावा आणि मग नाम घ्या. त्या नामानी भक्तीसहित नाम घेता येते असं तुमच्या लक्षात येईल. आणि मग मुक्तीची चिंता करू नका. तुम्ही नाम घ्या आणि शांत व्हा, शांत होऊन थांबा. त्या शांतीतच मुक्ती दडलेली आहे. हरि ओम तत्सत. हरि हरि. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि। स्वामी जी हरि हरि राम राम नारायण। काही निवेदन असतील? श्रीराम. येत्या रविवारी परमपूजनीय स्वामीजींचं सकाळी 8 ते 9 या वेळात दासबोधावरती प्रवचन होणार आहे. यूट्यूबवरून आणि झूमवरून याचं ऑनलाईन ब्रॉडकास्ट होणार आहे. आपण सर्वजण आपापल्या घरामधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया. परमपूजनीय स्वामीजींना आपण सर्वांनी नमस्कार करूया. निवेदनं संपली.